नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे आहे तलाठी पदभरतीची जाहिरात जी की मागील 2 दिवसापूर्वी जे आहे त्यांनी जागावाढमार्फत जे आहे आपल्याला कळवलेली आहे आणि त्याचं जे प्रसिद्धी पत्रक आहे ते देखील त्यांनी प्रसिद्ध केलेलं होतं. तर त्यावेळेस आपला व्हिडिओ जो आहे तो येऊ शकला नाही, कारण का मी ऑफिशियली दौऱ्यामुळे मित्रांनो बाहेर होतो, त्यामुळे तुम्हाला त्याची अपडेट देऊ शकले नाही. पण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला सर्व काही अपडेट मी देतच होतो. तर मित्रांनो, बरेच विद्यार्थी आता या पदभरती संदर्भामध्ये आपल्याला कमेंट्स करत आहेत की सर याची जी काही आरक्षणीय आहे माहिती कधीपर्यंत प्रसारित होईल किंवा याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे व त्यासोबत जे विद्यार्थी ऑलरेडी अर्ज भरलेले आहेत त्यांना आता परत अर्ज भरावा लागेल का, किंवा जे इतर जे प्रश्न आहेत त्याबाबत अनेक सारे मला कमेंट्स मिळालेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मी सांगणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला जर गट क ही तलाठी पदभरती क्रॅक करायची असेल तर तुम्हाला अभ्यास कोणत्या पद्धतीनं करायचा आहे आणि जो पेपर 1 आणि पेपर 2 कशा प्रकारे होतो या संदर्भात देखील मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला ही MPSCची संपूर्ण माहिती रेग्युलरली हवी असेल तर, आणि मित्रांनो नवीन असाल तरी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर यामध्ये पहा, मागील 2 दिवसापूर्वी प्रसिद्धीपत्रक आलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी काही 99 पदं ॲड केलेली आहेत, जागावाढ केलेली आहे आणि त्यामध्ये तलाठीचं देखील हे पदभरती आहे. तर यामध्ये आता प्रश्न क्रमांक जो की पहिला पडतो की जे विद्यार्थी ऑलरेडी अर्ज केलेले आहेत त्यांनी काय करायचं, का परत अर्ज करायचा, का त्यांना परत फी भरावी लागणारी आहे. तर मित्रांनो, मी या ठिकाणी पोर्टलवरच आहे, जे ऑफिशियल पोर्टल आहे MPSCचं, त्यामध्ये जर मी या ठिकाणी ग्रुप सीच्या व्ह्यूवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी डायरेक्टली या प्रकारे जो काही ॲप्लिकेशन्स आहे, जो फॉर्म आहे तो या ठिकाणी ओपन होत आहे. आणि यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये सर्व पदे जी काय ऑलरेडी तुम्ही भरलेले होतात, जे की क्लर्क टायपिस्टपर्यंतची, त्यानंतरची देखील पदे यामध्ये ॲड झालेली आहेत. तर विलेज रेव्हेन्यू ऑफिसर असेल, जे की तलाठी, त्यानंतर सिनियर क्लर्कचा असेल, सिनियर स्टोअर कीपरचं असेल, हे सर्व पदे या ठिकाणी ॲड झालेली आहेत. आपण अर्ज करते वेळेस जेवढी पदे आपल्या ज्या काही फॉर्मॅटवर आलेली आहेत ती त्या ठिकाणी तसेच जी की पाहायला मिळत आहे. तर आता यासाठी आपल्याला नव्याने अर्ज करावा लागणार आहे का, तर मित्रांनो मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, सध्याच्या स्थितीनुसार तर त्या कोणत्याही प्रकारचा आपल्याला रिअप्लाय करण्याची गरज भासणारी नाही आहे, कारण का त्यांनी असं कोणतंही प्रसिद्धीपत्रक सांगितलेलं नाही आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी चेकलिस्टवर क्लिक केला तर तुम्ही ज्या ज्या पदांकरता इलिजिबल आहात त्यांची संपूर्ण यादी या ठिकाणी येणारी असेल. जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व यादी या ठिकाणी चेकलिस्टनुसार आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी अप्लायवर जरी क्लिक करण्याचा प्रयत्न केला तर अप्लायवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक मेसेज शो होत आहे, ऑलरेडी ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर रिक्वेस्ट ॲडव्हर्टाइजमेंट. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. म्हणजेच काय, तर तुम्ही ऑलरेडी या ठिकाणी अप्लाय केलेले आहात असं ती जे की सांगत आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी नव्यानं अर्ज करण्याची किंवा तुम्ही नव्याने फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही, किंवा फी तुम्हाला भरण्याची काही आवश्यकता या ठिकाणी नाही. जर समजा असं काही प्रसिद्धीपत्रक आलं की जे विद्यार्थी ऑलरेडी अप्लाय केलेले आहेत तर त्यांना परत अर्ज करायचा आहे, तर तुम्ही या ठिकाणी जे आहे ते करू शकता. पण सध्या स्थितीमध्ये जे आहे, जे की कसल्याही प्रकारे या ठिकाणी आपल्याला परत अर्ज करण्याची गरज भासणारी नाही आहे. तर एवढं तुम्ही लक्षात ठेवून घ्या. आणि जे काही याची शेवटची तारीख आहे त्या शेवटच्या तारखेमध्ये तुम्हाला संपूर्ण काही याचे अर्ज भरून घ्यायचे आहे. तर तुम्ही आद्याच्या स्थितीमध्ये जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे, नवीन विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच MPSCच्या साईटला जा, प्रोफाईल क्रिएशन्स बनवून घ्या, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे आहे ते अर्ज करू शकता. जी काही याची शेवटची तारीख त्यांनी दिलेली आहे त्याप्रमाणे जे आहे या ठिकाणी पहा. तर या ठिकाणी जर पाहिलं तर डेट ही जे अपडेट या ठिकाणी नाही झालेली आहे, कारण का 5 ऑगस्टपर्यंत आपल्याला या ठिकाणी डेट जी आहे जी की दिलेली होती शेवटची, पण या ठिकाणी जी आहे त्यांनी अपडेट मे बी केलेली नसावी, कारण का लास्ट डेट ऑप्लिकेशन्स या ठिकाणी पाहतात तर 31/7/2026 या ठिकाणीच आपल्याला एवढं जे आहे ते पाहायला मिळत आहे. परंतु 5 ऑगस्टपर्यंत आपल्याला जी की दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही जे फ्रेशर आहेत ते लगेचच्या लगेच तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करा आणि तुम्ही त्या ठिकाणी जे आहे लवकरात लवकर तुम्ही फॉर्म जे आहे ते भरून घ्या. आणि जे पूर्व विद्यार्थी आहेत ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांना काही भरण्याची आवश्यकता नाही आहे, कारण का सध्याच्या स्थितीनुसार तर ती कसल्याही प्रकारच्या या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं नाही आहे. तर आता त्यानंतर प्रश्न पडतो, तलाठी भरती जी काही सरळ सेवा पद्धत असते आपली, जे की पेपर 1 मध्येच कंडक्ट करण्याची, परंतु ही MPSCकडे गेल्यामुळे आता पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही होणारे आहेत. अभ्यासक्रम काय असेल तर अभ्यासक्रमचा जो कंबाईन ग्रुप सीचा आपला अभ्यासक्रम आहे, ग्रुप सीचा तोच अभ्यासक्रम त्यासाठी असणारा आहे. परंतु या संदर्भात देखील अनेक सारे संभ्रम आहेत. तर MPSCला ट्विट केल्यानंतर
जे काही आता पुढील उत्तर मिळेल तोपर्यंत आपल्याला वेट करावा लागणार का अभ्यासक्रम हाच ठेवणार का अभ्यासक्रमामध्ये देखील काही बदल येणारा असेल. कारण का MPSCचा अभ्यासक्रम आणि जो काही सरळ सेवेचा असतो थोडक्यामध्ये तो वेगवेगळा असतो आणि सरळ सेवेमधले परीक्षा जे की एका टप्प्यामध्ये पूर्ण होत असतात तर यामधले 2 टप्पे म्हणजेच की पूर्व आणि मुख्य अशा प्रकारचे आहेत. तर पुढील अपडेटपर्यंत आपल्याला त्यासाठी देखील वेट करावं लागणार असेल, परंतु तुम्ही तुमचा अभ्यास हा थांबवायचा नाही आहे. तर मित्रांनो मी ऑफिशियल कामामुळे बाहेरच्या दौऱ्यावर आहे, त्यामुळे आपली सिरीज देखील या ठिकाणी थोडं लेट सुरू होईल, परंतु जर तुम्ही पेशन्स नाही किंवा तुम्ही आतापासून तयारीला लागला असाल तर तुम्ही तयारी सुरू करा. ज्यामधले जे काही महत्त्वपूर्ण पुस्तके आहेत मी टेलिग्रामवर तुम्हाला दिलेली आहेत. सिरीज कोणकोणती पाहायची आहे, वीक सब्जेक्टला कसं कव्हर करायचं आहे या संदर्भाची मी संपूर्ण तुम्हाला माहिती टेलिग्राम ग्रुपला देत असतो. कारण का व्हिडिओ बनवणं पॉसिबल नसल्यामुळे मी टेलिग्राम ग्रुपद्वारे तुम्हाला सर्व काही त्या ठिकाणी गाईड करत आहे. तर ज्यांना खरोखरच ही तलाठी पद भरती क्रॅक करायची आहे, ज्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्यावरचा जो काही पद या मिस करायचं नाही त्यांनी आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. थोडे लेट अपडेट येतील पण तुम्हाला ऑथेंटिक व संपूर्ण माहितीपूर्ण मिळणारे असतील. तर हा होता संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ. तर ज्यांना या व्हिडिओ नंतर बी जर प्रश्न वगैरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा जो आपला ऑफिशियली टेलिग्राम ग्रुप आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. मित्रांनो अशी होती अपडेट. आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.